शहराच्या स्वच्छतेसाठी प्रशासन प्रयत्न करत आहे। स्वच्छता ही सेवा मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती आणि स्वच्छता मोहिमेतून साफसफाई केली जात आहे। नागरिक संघटना, शाळांचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी होत आहेत। व्यावसायिक आस्थापना, सार्वजनिक कार्यालय, बसस्थानक अशा परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आढळत आहे। राज्य परिवहन महामंडळाने शहरातील सर्व बसस्थानकाच्या आवारात दैनंदिन साफसफाईवर लक्ष केंद्रित करावं। बसस्थानक परिसरात कचरा आढळल्यास महानगरपालिकेमार्फत कारवाई करावी, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलाय। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवडा देशभरात साजरा केला जातोय। नगर शहरातही या निमित्तानं स्वच्छता ही सेवा अभियानातून शहरात स्वच्छता मोहीम आणि जनजागृतीसाठी उपक्रम राबवले जात आहेत। मोहिमेच्या 6व्या आणि 7व्या दिवशी सोमवारी आणि मंगळवारी भिस्तबाग महाल परिसरातील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली आहे। झाडांच्या फांद्या, पालापाचोळा, प्लास्टिक आणि इतर कचरा उचलण्यात आला। यात आठरे पाटील पब्लिक स्कूल, ज्ञानसंपदा विद्यालयाचे विद्यार्थी, माजी नगरसेवक संपत पारसकर सहभागी झाले होते। तसेच महानगरपालिकेच्या वतीनं माळीवाडा बसस्थानकाप्रमाणेच तारकपूर बसस्थानक परिसरातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। रेणाविकर हायस्कूल आणि सेंट झेवियर्स हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते। बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आढळून आलाय। परिसरात दैनंदिन साफसफाई होत नसल्यानं स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला। यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी तेथील प्रवासी आणि नागरिकांशी संवाद साधला। शहरातील सर्व बसस्थानक परिसरात दररोज साफसफाई न केल्यास, स्वच्छता न राखल्यास परिवहन महामंडळावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय।